नमस्कार मित्रांनो, मी सोपान कोडी फ्युजन 360च्या व्हिडिओ नंबर 4 मध्ये आपली राहिलेली स्केचिंग टूल बघणार आहोत। त्याआधी तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करून शेअर करा। तुमचा एक लाईक माझ्यासाठी मोटिवेशनचं काम करणार आहे आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये अजून कॉन्फिडन्सने व्हिडिओ बनवणार आहे। चला मग बघूया। आताच केलेली आहे त्यामध्ये अफिलिएट टूल्स कसं काम करते ते बघून घ्या। एक लाईनला क्लिक करायचं, दुसरी लाईनला क्लिक करायचं आणि फिलेट मारायचं। दूसरा है चॅम्पर भी सेम काम करते। त्यानंतर तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल या टूल्स तेवढे तुम्हाला, आणि हे सॉफ्टवेअर शिकायला एकदम सोपं आहे। मी ज्या पद्धतीने हे टूल्स यूज करून घेतोय त्याच पद्धतीने तुम्ही पण यूज करून घ्या आणि प्रॅक्टिस करा। हे बघू शकता तुम्ही, हे जास्त यूज होणारे टूल नाही आहेत। पहिले 2-3 जे मी इथं पिन करून ठेवलेले आहेत टास्क बार मध्ये, त्या जास्त यूज होणारी आहेत। मी आतापर्यंत हा टूल कधी वापरलेला नाही आहे, पण तुम्ही यूज करू शकतात। आणि हे आहे एक, आता आपल्याला बघायचं ऑफसेट आहे। हे ऑफसेट मारायचं आहे। ऑफसेटला क्लिक केलं, आतमध्ये ऑफसेट जाते। मायनस आणि प्लस करू शकता। याला मायनस केलं तर आतमध्ये जाणार, प्लस केलं तर बाहेर येणार। तर प्लस करायचं काम नाही त्याला, ते तुम्ही ऑफसेट मारल्यावर तुम्हाला समजून जाईल ते बरोबर। आणि या पॉइंटला क्लिक केल्यावरती किती मध्ये तुम्ही ऑफसेट मारतायत काय तुम्हाला प्रॅक्टिस करत करत असे तुम्हाला सर्व येणार। तुम्ही बघू शकता आता बाहेर आलेलं आहे ऑफसेट। याच पद्धतीने तुम्हाला पण ते प्रॅक्टिस करून घ्यायची। सर्कल काढूया, सर्कलला ऑफसेट करून बघूया। इनसाइड सर्कल मारलेलं आहे ऑफसेट आणि ओके केलं इकडं, तर स्केचच्या बाहेर आलो आपण। आपल्याला राईट क्लिक करून एडिट करायचं आहे, एडिट स्केच करायचं आहे। त्यानंतर परत स्केचमध्ये जाणार, स्ट्रीम टूलमध्ये जाणार, स्ट्रीम टूल यूज करून बघणार आता या पद्धतीने। दुसरे स्केचमध्ये बघूया, अशी लाईन मारून घेऊया 2-4। त्यानंतर ट्रिम टूलला क्लिक करून स्ट्रीम करून बघूया लाईन। या पद्धतीने स्ट्रीम करायचं आहे लाईनला। आता एक्सटेंड लाईन टूल बघणार आहे, त्यासाठी असं स्क्वेअर ओपन करून घेतलेलं आहे ड्रॉइंग। त्याच्यासाठी अजून एक लाईन मारावायची वरती, आणि आता एक्सटेंड लाईन टूल क्लिक केलं, डायरेक्ट जॉईंट झाली। क्लिक केला, जॉईंट झाली। नंतर याला स्ट्रीम टूलने कट करू शकता, आता एक्सटेंड करू शकता या पद्धतीने। एक्सटेंड लाईन नंतर आता तुम्हाला ब्रेक लाईन म्हणून एक टूल आहे, तो तुम्हाला यूज करून दाखवतो मी। या पद्धतीने ती लाईन ब्रेक होते। हे बघा, एक अख्खी लाईन आहे, तर ब्रेक टूल यूज केल्यावरती तुकडा पडणार त्या लाईनचा। तर ट्रिम करून बघतो, दाखवतो तुम्हाला। हे बघा, सिलेक्शन होते अर्धी, आता सिलेक्शन होते, म्हणजे हे ब्रेक लाईन झाली। आता स्केल बघणार आहे, स्केच टूल। या पद्धतीने ड्रॉइंग केली, ओके केलं। त्यानंतर आपण जाणार आहे, सिलेक्शन करायचं तिला स्केल टूलमध्ये। स्केल टूलमधून एक पिवट पॉईंट सेंटर करायचा, आणि या पद्धतीने तुम्ही स्केच वाढवू शकता। बट या टूलचं आपल्याला यूज होत नाही, कारण की आपण डायमेन्शन यूज करतो। डायमेन्शनमध्ये हे सर्व येऊन जातं। आता मूव टूल आहे,
मूव टूल म्हणजे तुम्हाला एक ऑब्जेक्टला हलवण्यासाठी जे लागणारा टूल आहे तो मूव टूल आहे. या पद्धतीने सिलेक्शन करायचं, क्लिक करायचं, सेंटर पकडला, या पद्धतीने तुम्ही त्या ऑब्जेक्टला हलवू शकतात आणि डायरेक्शनने पण तुम्ही हलवू शकतात. त्याला हे असं सिलेक्शन केलं, ओके केलं आणि नंतर हे डायरेक्शनमध्ये तुम्ही त्याला मूव्ह करू शकता. आणि जर तुम्हाला त्या या पद्धतीने नाही करायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट सेंटर पकडायचं आणि पाहिजे त्या ठिकाणी ठेवू शकता, ओके करू शकतात. आता आपण बघूया स्ट्रेट टूल या लाईनला स्ट्रेट करायचं काम करतो. या पद्धतीने बघा हा स्ट्रेट केली लाईन, ओके, ही स्ट्रेट झाली. वर्टिकल हॉरिझॉन्टल दोन्ही पद्धतीने ते स्ट्रेट करते. क्लिक केलं, स्ट्रेट केलं, झाली सरळ, क्लिक केलं, झाली सरळ. तर या पद्धतीने तुम्ही पण प्रॅक्टिस करून घ्यायचं आहे. सेकंड टूल आहे पॉईंट टू पॉईंट. क्लिक केलं, डायरेक्ट जॉईंट होणार. पॉईंट क्लिक केला, या पॉईंटला क्लिक केलं, या पॉईंटला क्लिक केलं, जॉईंट झालं. 1 आणि 2 जॉईंट, 1 आणि 2 जॉईंट, ओके. या टूलचा यूज यासाठी होतो. हे 2 लाईन टाकलेत आणि इक्वल टूलला क्लिक केलं तर दोन्ही लाईन सेम साईजचे येऊन जाणार, ओके. आता तुम्ही बघू शकता डायमेन्शन लावून त्या या पद्धतीने, ओके, छोटी केली, छोटे झालेत दोन्ही पण, बघू शकता. या पद्धतीने तुम्ही पॅरेलल करू शकता. एक लाईन मारली आणि हिला पण तुम्ही पॅरेलल या दोघांची करू शकता. ही झाली पॅरेलल, ओके. इक्वल या पद्धतीने इक्वल पॅरेलल करून तुम्ही त्या लाईन्स. मिड पॉईंट टूलचा या अशा पद्धतीने यूज होतो. हे बघा, हे पॉईंट पकडला आणि हा पॉईंट पकडला तर या पद्धतीने ते सेंटरला येतं, लाईनचा सेंटरला. इथं क्लिक केलं, मिड पॉईंट क्लिक केला, इथं आला सेंटर. नंतर आपण हा वर्टिकल टूल क्लिक केला, सरळ. या पद्धतीने या अशा सर्व टूलचे यूज करून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि हे आत्ता आपण लॉक केलंय. हे जे लाईनला क्लिक केलं तर ते लॉक झालं. आता आपण सेक्शन ॲनालिसिस टूल बघणार आहेत. त्यासाठी हे सेक्शन मी जे पहिले टाकून ठेवलेले तर ते सेक्शन ॲनालिसिसचे मी बाकीचे डिलीट करतो. असं सिलेक्शन केलं, राईट क्लिक केलं, डिलीट. आत्ता मी तुम्हाला स्प्रेश दाखवतो. क्लिक केला, तुम्हाला मॉडेल बघता येतं. हे सेक्शन ॲनालिसिस याला असं म्हणतात. त्याला रोटेट करू शकतात तुम्ही या पद्धतीने. ह्या पद्धतीने रोटेट करून टॉपला क्लिक केलं, हे असं तुम्ही बघू शकतात. मॉडेल आतमध्ये कसं झालं ते, ओके केलं. आणि त्यानंतर तुम्ही रेडी मॉडेल तुम्ही घेऊ शकता. रेडी मॉडेल घेण्यासाठी या पद्धतीने घ्यायचं आहे. MC मास्टर कार्ड यामधून तुम्ही ते रेडीमेड मॉडेल घेऊ शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र.